हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत अल्कोहोल फेनॉल इथर या चॅप्टरमध्ये फेनॉलच्या प्रिपरेशन मेथड्स की ज्यामध्ये फेनॉल आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण फेनॉलचं नॉमेनक्लेचर शिकलो होतो, तसं आज आपल्याला त्याच्या मेथड्स शिकायच्या आहेत की ज्याच्यापासून आपल्याला फेनॉल प्रिपेअर करता येईल. देर आर द सेव्हरल मेथड्स, अनेक मेथड्स आहेत, पण त्यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये ज्या मेथड्स दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिली मेथड आहे फ्रॉम क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनपासून आपल्याला फेनॉल प्रिपेअर करायचा आहे, आपल्याला तयार करायचा आहे. मग काय असतो क्लोरोबेन्झीन? क्लोरोबेन्झीन मीन्स बेन्झीन रिंग विथ अ क्लोरीन ॲटम. याला क्लोरोबेन्झीन म्हणू आपण. दिस वन इज क्लोरोबेन्झीन. And this chlorobenzene is reacted with alkali sodium hydroxide. सोडियम हायड्रॉक्साईड सोबत त्याची फर्स्ट स्टेपमध्ये रिॲक्शन होते ॲट 423 केल्विन टेम्परेचर. यामध्ये टेम्परेचरची कंडिशन त्या ठिकाणी लक्षात घ्या. यामध्ये इन्स्टेड ऑफ दिस पहा की याच्यामध्ये टेम्परेचर असेल 623 केल्विन and अंडर प्रेशर त्या ठिकाणी रिॲक्शन होते. मग आता काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन? हा जो क्लोरीन ॲटम आहे, हा क्लोरीन ॲटम या H सोबत म्हणजे HClच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. म्हणजे हा क्लोरीन ॲटम रिप्लेस होतो ONA न. म्हणजे इथे तुम्हाला काय मिळेल? फर्स्ट स्टेपमध्ये ONA. दिस वन इज द सॉल्ट. म्हणजे हा सोडियम फेनॉक्साईड, याला म्हणायचं आहे सोडियम फेनॉक्साईड. फर्स्ट स्टेपमध्ये सोडियम फेनॉक्साईड हा त्या ठिकाणी तुम्हाला इंटरमिजिएट मिळेल. म्हणजे या ठिकाणी बाहेर काय पडेल? या ठिकाणी हा HCl असेल. दिस वन इज द HCl. वाटल्यास तुम्ही इथे -HCl असं लिहू शकता. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये हा इंटरमिजिएट मिळाला. त्यामध्ये सेकंड स्टेपमध्ये रिॲक्शन होत असताना काय होईल? हा जो सोडियम फेनॉक्साईड आहे, दिस सोडियम फेनॉक्साईड इज रिॲक्टेड विथ H3O+. प्रोटोलिसिस त्याचं होतं. अँड ड्युरिंग दिस प्रोटोलिसिस हा ONA ग्रुप आहे तो कन्वर्ट होतो OH ना. म्हणजे काय होईल एक्झॅक्टली या ठिकाणी? OH. म्हणजे पहा याच्यातला जो H विथ H2O असं म्हणूयात आपण त्याला, की OH हा हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजन सोबत, आणि उरलेला जो त्या ठिकाणी OH आहे इन प्रेझेन्स ऑफ H+, म्हणजे हा HO हा Na सोबत, म्हणजे NaOHच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. आणि इथं याचं प्रोटोलिसिस होऊन तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे त्याला म्हणायचं आहे OH. म्हणजे दिस इज फेनॉल. हा जो तुम्हाला प्रोडक्ट मिळाला आहे याला आपण फेनॉल असं म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही रिॲक्शन त्या ठिकाणी लक्षात ठेवता येते. पहा आपण इथे या ठिकाणी इथं याला फक्त समजण्यासाठी तुम्हाला मी लिहिलं इथे. बाकी तुम्ही फक्त H3O+ लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला ही रिॲक्शन कंप्लीट करता येते की ज्यामध्ये तुम्हाला फेनॉल हा प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे हा 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होते. पहिल्या स्टेपमध्ये काय झालेलं आहे? या सबस्टिट्यूशन क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड सोबत जेव्हा होते तेव्हा मात्र हा जो क्लोरीन ॲटम आहे तो हायड्रोजन सोबत -HCl म्हणजे HClच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. आणि या ठिकाणी हा Cl रिप्लेस होतो ONA न. म्हणजे हा ONA त्या बेन्झीन रिंगला अटॅच असेल. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये तो सोडियम फेनॉक्साईड याची रिॲक्शन H3O+ सोबत होते. H3O+ म्हणजे हायड्रोलिसिस झाले पण इन प्रेझेन्स ऑफ H+. म्हणजे या ठिकाणी हा O यांच्यामधला हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो. याच्यावरती हायड्रोजन ॲटम आणि इथे त्या ठिकाणी OH. म्हणजे OH ह्या
सोबत NaOHच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी बाहेर पडेल आणि हा OH त्या ठिकाणी बेन्झीन रिंगला अटॅच होतो. तर ही त्या ठिकाणी फर्स्ट मेथड असेल की ज्या मेथडद्वारे आपल्याला फेनॉल तयार करता येतो आणि याच मेथडला डो प्रोसेस असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड आहे, नेक्स्ट वन, फ्रॉम क्युमिन. सेकंड आहे फ्रॉम क्युमिन. सेकंड फ्रॉम क्युमिन किंवा त्यालाच आयसोप्रोपिल बेन्झीन. आयसोप्रोपिल बेन्झीन असं सुद्धा त्याला म्हणता येईल. पहा काय असतो हा आयसोप्रोपिल बेन्झीन. बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंग आणि त्या बेन्झीन रिंगवरती हा आयसोप्रोपाइल ग्रुप त्या ठिकाणी अटॅच असेल. प्रोप मीन्स 3 कार्बन ॲटम. प्रोप म्हणजे कार्बन ॲटम 3 आहे आणि आयसो म्हणजे काय असेल, सेकंड पोझिशनवरती CH3 ग्रुप. म्हणजे आपण याला लिहिता येईल, पहा, दिस इज द CH3 याला म्हणायचं आहे आयसोप्रोपाइल ग्रुप. CH3 आणि दिस इज कॉल्ड ॲज द क्युमिन. यालाच क्युमिन असं सुद्धा म्हणता येईल. आणि या क्युमिनची रिॲक्शन होते एअर सोबत. यामध्ये काय घेतलं आपण, ऑक्सिजन म्हणजे एअर सोबत त्या ठिकाणी त्याची रिॲक्शन होईल. इन प्रेझेन्स ऑफ, पहा, कोबाल्ट, C कॅपिटल O स्मॉल म्हणजे हा कोबाल्ट आहे. नॅप्थिनेट, काय असेल तो, नॅप्थिनेट हा त्या ठिकाणी रिएजंट असेल आणि 423 केल्विन टेम्परेचरवरती रिॲक्शन होते. म्हणजे कोबाल्ट नॅप्थिनेट हा त्या ठिकाणी रिएजंट झाला आणि टेम्परेचरची कंडिशन असेल 423 केल्विन टेम्परेचर. आता याला आपण ऑक्सिडेशन असं सुद्धा म्हणू. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, हा ऑक्सिजन या क्युमिनमध्ये, या आयसोप्रोपिल बेन्झीनमध्ये जस्ट ॲड होतो. कसा ॲड होतो पहा, बेन्झीन रिंग ॲज इट इज असेल, हा CH3 हा सुद्धा ॲज इट इज असेल. फक्त काय होतं, या हायड्रोजनच्या तिथे हे ऑक्सिजनचे 2 ॲटम जस्ट ॲड होतात म्हणजे OH. तर हा तुम्हाला काय मिळेल, इंटरमिजिएट मध्ये मिळेल. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी हा क्युमिन, याचा नेम देता येईल तुम्हाला क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. याला क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड असं म्हणू. म्हणजे या ठिकाणी क्युमिनचं ऑक्सिडेशन झालंय. ऑक्सिडेशन म्हणजे हा ऑक्सिजन जस्ट त्याच्यामध्ये ॲडअप झाला आणि ॲडअप होऊन तुम्हाला हा त्या ठिकाणी क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. आता यामध्ये सेकंड स्टेपमध्ये त्याच क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड CH3OOH हा ॲज इट इज घेतला आणि यामध्ये याची रिॲक्शन ॲसिडसोबत, डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन होते, हिट इट. आता यामध्ये 2 बॉन्ड्स ब्रेक होतात. कोणते 2 बॉन्ड ब्रेक होतात, इथे यामधला कार्बन आणि बेन्झीन रिंग जी त्या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होणार. ॲट द सेम टाइम द बॉन्ड विल बी ब्रेक फ्रॉम दिस ऑक्सिजन अँड OH. पहा, लक्षात घ्या काय झालंय, कार्बन हा बेन्झीन रिंगपासून डिटॅच होणार म्हणजे सेपरेट किंवा ब्रेक होणार आणि ऑक्सिजनवरचा OH त्या ठिकाणी सेपरेट झाला. म्हणजे हा जो त्या ठिकाणी असेल, हा प्रोडक्ट किंवा हा जो रिएजंट आहे किंवा याला म्हणत आपण, हा जो बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये हा बाहेर पडेल आणि हा OH ग्रुप या बेन्झीनवरती अटॅच होतो. म्हणजे काय मिळेल तुम्हाला प्रोडक्ट, काय मिळणार या ठिकाणी, हा बेन्झीन
OH. हा OH ग्रुप या बेन्झिन रिंगवरती अटॅच होतो आणि काय सेपरेट मिळेल? CH3 म्हणजे हा ॲज इट इज असेल. म्हणजे काय मिळालं बाय प्रोडक्ट तुम्हाला? CH3 आणि ऑक्सिजन ॲटम आहे. पण आता झालंय काय की कार्बन हा बेन्झिन रिंगपासून ब्रेक झाला आणि ऑक्सिजनवरचा OH हा त्या ठिकाणी निघून गेल्यामुळे कार्बन ऑक्सिजनमध्ये काय होतो? बॉन्ड तयार होतो. म्हणजे या ठिकाणी हा तर बॉन्ड आहेच, पण अजून एक सिंगल बॉन्ड म्हणजे इथं त्यामध्ये तयार होणार डबल बॉन्ड तयार होतो आणि फॉर्मेशन ऑफ हा फेनॉल प्रोडक्ट मिळेल आणि बाय प्रोडक्ट हा ॲसिटोन मिळेल. बाय प्रोडक्ट हा ॲसिटोन मिळेल. व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट मिळतो. जनरली पहा रिॲक्शनमध्ये जे बाय प्रोडक्ट्स मिळतात तुम्हाला ते बाय प्रोडक्ट वॉटरच्या फॉर्ममध्ये किंवा एक त्या ठिकाणी ज्याला व्हॅल्यू ही खूप कमी असते. पण या रिॲक्शनमध्ये ॲसिटोन सारखा व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट हा त्या ठिकाणी मिळतो. म्हणून याच मेथडला कमर्शियल मेथड असं सुद्धा म्हणतात. दिस वन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कमर्शियल मेथड. इज ऑल्सो कॉल्ड ॲज कमर्शियल मेथड. म्हणजे कमर्शियल मेथड असं सुद्धा या रिॲक्शनला आपल्याला म्हणता येतं. तर ही सेकंड त्या ठिकाणी मेथड असेल की ज्याच्यापासून आपल्याला फिनॉलला तयार करता येतं. त्यानंतर थर्ड वन, तिसरी बघूयात आपण. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. नेक्स्ट वन, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड ही त्यामध्ये नेक्स्ट थर्ड मेथड असेल. आता बेन्झीन सल्फोनिक ॲसिड काय असेल? बेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणजे SO3H हा त्या बेन्झीन रिंगवरती अटॅच असतो. दिस इज द बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आणि याची रिॲक्शन होते NaOH सोबत. सोडियम हायड्रॉक्साईड हा असेल. आता यामध्ये व्हॉट हॅपन ड्युरिंग दिस रिॲक्शन? काय होतं या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा ॲसिड आहे आणि NaOH हा बेस आहे. मग आता यामध्ये ॲसिडची रिॲक्शन जेव्हा बेस सोबत होणार तेव्हा मात्र तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो तो सॉल्ट अँड वॉटर मिळतो. म्हणजे त्या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणू. मग इथं काय होतं की हा H या OH सोबत वॉटरच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि हा NO इथे अटॅच होतो. म्हणजे तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल? SO3Na. तुम्हाला SO3Na मिळाला आणि बाय प्रोडक्ट हा मात्र काय असेल? OH with H म्हणजे वॉटर. हा तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये मिळतो. याला म्हणायचं आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. दिस इज द न्यूट्रलायझेशन. या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन म्हणू. याला काय म्हणता येईल तुम्हाला? न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. मग काय म्हटलं आपण त्याला? न्यूट्रलायझेशन का म्हणायचं आहे? बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा ॲसिड आहे आणि त्याची रिॲक्शन NaOH म्हणजे बेस सोबत जेव्हा होते तेव्हा हा तुम्हाला सोडियम फेनॉक्साईड किंवा याला सोडियम बेन्झोएट असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. बेन्झीन सल्फोनेट म्हणजे हा काय झाला? हा झाला सॉल्ट आणि इथं जो मिळेल वॉटर म्हणजे सॉल्ट आणि वॉटरचं फॉर्मेशन होतं.
ॲसिडची रिॲक्शन जेव्हा बेससोबत होते तेव्हा सॉल्ट आणि वॉटर मिळतो, तेव्हा त्या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये न्यूट्रलायझेशन झालं. आता सेकंड स्टेपमध्ये हा सोडियम बेन्झीन सल्फोनेट, सोडियम बेन्झीन सल्फोनेट SO3Na हा सॉल्ट आहे. याची रिॲक्शन परत NaOH सोबत होते ॲट 573 केल्विन टेम्परेचर. आता यामध्ये हा जो सॉल्ट आहे त्या सॉल्टची रिॲक्शन परत या अल्कलीसोबत होते आणि यामध्ये काय होईल, फॉर्मेशन ऑफ, पहा लक्षात घ्या की इथे हा कन्वर्ट होतो सोडियम फेनॉक्साईडमध्ये. म्हणजे इथे जो तुम्हाला मिळेल ONA. म्हणजे काय झालं ॲक्च्युअलमध्ये, आता या ठिकाणी काय होतं, याला लिहिता येतं इट विल बी ट्वाईस, म्हणजे याच्यातला NaO आणि राहिलं काय आता परत NaO आणि H2 दोन हायड्रोजन ॲटम राहिले. म्हणजे काय होतं की हा ONA रिप्लेस झाला, म्हणजे इथं Na आणि हा Na, म्हणजे काय होईल, हा Na आणि हा Na2 झाला, SO3, म्हणजे बाहेर काय पडेल H2O, इथे बाहेर पडेल H2O. म्हणजे या ठिकाणी काय होईल, हा बॉन्ड ब्रेक झाला, हा SO3Na हा मात्र कशासोबत हे होतो, यस हा जाणार या Na सोबत, Na2SO3 हा बाहेर पडला आणि हा रिप्लेस होतो ONA ने आणि इथं काय राहील H2O. म्हणजे इथं तुम्हाला ONA हा त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळाला, बाहेर काय मिळेल तुम्हाला, बाय प्रोडक्ट काय मिळेल Na2SO3, म्हणजे प्लस बाय प्रोडक्ट असेल Na2SO3 आणि प्लस H2O आणि प्लस हा H2O, म्हणजे हा ट्वाईस घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला सोडियम फेनॉक्साईड हा त्या ठिकाणी परत तुम्हाला इंटरमिजिएट मिळेल आणि लास्ट स्टेपमध्ये त्या सोडियम फेनॉक्साईड हा जो सोडियम फेनॉक्साईड आहे ONA याची रिॲक्शन डायल्यूट HCl सोबत होते. कशासोबत होते, डायल्यूट HCl सोबत. आणि HCl सोबत जेव्हा होणार तेव्हा मात्र हा NaCl सोबत, हा NaCl सोबत NaClच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि हा या ऑक्सिजनवर हा हायड्रोजन ॲटम अटॅच होतो. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळताना यस OH आणि प्लस बाय प्रोडक्ट असेल NaCl प्लस NaCl. तर अशा प्रकारे 3 स्टेपमध्ये ही त्या ठिकाणी रिॲक्शन होते. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारत असताना हाऊ विल यू प्रिपेअर फेनॉल फ्रॉम द बेन्झीन सल्फोनिक ॲसिड असं विचारलं जातं. तेव्हा विचारत असताना निदान तुम्हाला 2 मार्कासाठी रिॲक्शन विचारली जाते. म्हणजे यामध्ये कारण याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत, एका मार्कासाठी कधीच तुम्हाला ही रिॲक्शन विचारली जाणार नाही, विचारली तर तुम्हाला 2 मार्कासाठी विचारली जाईल कारण यामध्ये ती रिॲक्शन 3 स्टेपमध्ये होते. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं आहे, हा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा ॲसिड आहे, NaOH हा बेस आहे, ॲसिडची रिॲक्शन बेससोबत होते तेव्हा सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, म्हणून या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हटलं. ही स्टेप जी आहे ती न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असेल. सेकंड स्टेपमध्ये हा जो सोडियम बेन्झीन सल्फोनेट हा जो तुम्हाला मिळालेला आहे तर त्याची रिॲक्शन परत NaOH सोबत होते. समजण्यासाठी मी याला असं NaOHचे 2 मॉलिक्युल्स याला स्प्लिट केलं मी, ॲट 573 केल्विन टेम्परेचर रिॲक्शन होते आणि ह्या ग्रुप कन्वर्ट होतो सोडियम फेनॉक्साईडना आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला Na2SO3 आणि H2O मिळेल. थर्ड स्टेपमध्ये सोडियम फेनॉक्साईडची रिॲक्शन परत डायल्यूट ॲसिड सोबत होते, HCl सोबत होते आणि इथे तुम्हाला हा फायनल प्रोडक्ट हा फिनॉल मिळेल. तर अशा प्रकारे दिस इज द थर्ड मेथड बाय विच वी कॅन प्रिपेअर द फिनॉल. त्यानंतर लास्ट वन शेवटची मेथड आहे फ्रॉम ॲनिलीन. त्यानंतर शेवटची मेथड आहे फ्रॉम ॲनिलीन. फ्रॉम ॲनिलीन.
ॲनिलीनपासून आपल्याला फेनॉल प्रिपेअर करायचा आहे. मग ॲनिलीन काय असतो? बेन्झीन रिंग विथ NH2. बेन्झीन रिंगवरती NH2 ग्रुप जर असेल तर याला ॲनिलीन म्हणायचं. हा ॲनिलीन असेल आणि हा ॲनिलीन रिॲक्ट होतो HNO2 सोबत. याला नायट्रस ॲसिड म्हणूयात. दिस इज द नायट्रस ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ NaNO2 with HCl. आणि द रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट अ कोल्ड कंडिशन. कोल्ड कंडिशन 0 to 5 degree Celsius किंवा यालाच आपण ॲट 273 केल्विन टेम्परेचर वरती या ठिकाणी रिॲक्शन होते. आणि यामध्ये दिस NH2 ग्रुप इज कन्वर्टेड इन टू द डायझोनियम. म्हणजे यामध्ये काय होईल? बेन्झीन रिंग आणि हा जो ग्रुप आहे तो कन्वर्ट होतो N2Cl. म्हणजे डायझोनियम क्लोराईड हा त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. म्हणजे याला म्हणायचं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. डायझोनियम नायट्रोजनचे 2 ॲटम्स आहेत म्हणून त्याला डाय. अझो मीन्स नायट्रोजन आणि क्लोराईड Cl हा अटॅच होतो. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये यांचं डायझोटायजेशन झालं म्हणून दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डायझोटायजेशन. डायझोटायजेशन या मेथडला आपण डायझोटायजेशन असं सुद्धा म्हणतो. फर्स्ट स्टेपमध्ये ॲनिलीनचं डायझोटायजेशन होतं म्हणजे नायट्रस ॲसिडसोबत रिॲक्शन होते. हा नायट्रस ॲसिड कोणापासून जनरेट केला आपण? NaNO2 ची रिॲक्शन HCl सोबत होते तेव्हा हा तयार होतो आणि याचं रिॲक्शन जेव्हा ॲनिलीन सोबत होणार तेव्हा हा बेन्झीन डायझोनियम सॉल्ट तुम्हाला मिळतो. आता यामध्ये सेकंड स्टेपमध्ये हाच बेन्झीन डायझोनियम क्लोराईड दिस इज द N2Cl हा मात्र रिॲक्ट होतो. याला वॉर्म करा जस्ट कशासोबत? HCl सोबत. म्हणजे याचा हायड्रोलिसिस H2O सोबत आणि यामध्ये जस्ट वॉर्म इट विथ वॉट? H2SO4. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड यूज केलं आपण H2SO4. डायल्यूट घेऊयात आपण. दिस वन इज द डायल्यूट. मग आता काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन? आता H2Oला लिहिता येतं HOH. मग आता यामध्ये कुठला बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होणार? पहा, या नायट्रोजन म्हणजे हा बॉन्ड बेन्झीन आणि नायट्रोजन, त्यानंतर हा Cl आणि N2 यांच्यामधला बॉन्ड हा त्या ठिकाणी ब्रेक होतो. मग काय होईल? हा HCl सोबत बाहेर पडतो आणि हा नायट्रोजन N2 हा कंप्लीट त्या ठिकाणी गॅसियस फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि हा OH ग्रुप या बेन्झीन रिंगला त्या ठिकाणी अटॅच होतो. म्हणजे काय मिळेल? दिस वन इज द बेन्झीन रिंग विथ OH. विथ OH हा कंप्लीट डिटॅच झाला. N2 प्लस काय असेल? N2 गॅसियस फॉर्ममध्ये आणि प्लस हा HCl सोबत HClच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि हा जो तुम्हाला प्रोडक्ट मिळतो दिस इज द फिनॉल. तर हे अशा प्रकारे 2 स्टेपमध्ये रिॲक्शन झाली. पहिल्या स्टेपमध्ये आपण त्याचं डायझोटायजेशन केलं. डायझोटायजेशन म्हणजे ॲनिलीनची रिॲक्शन जेव्हा नायट्रस ॲसिड सोबत होते तेव्हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड हा इंटरमिजिएट मिळाला. सेकंड स्टेपमध्ये त्याच बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन वॉटरसोबत होते. वॉर्म करा जस्ट, त्याला हीट करा इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4. तेव्हा यामध्ये 2 बॉन्ड्स त्या ठिकाणी ब्रेक होतात. इथे यामध्ये नायट्रोजन हा कंप्लीट सेपरेट होतो. हा ClH सोबत HClच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि हा OH ग्रुप या बेन्झीन रिंगवर अटॅच होतो आणि हा तुम्हाला फिनॉल मिळेल. तर अशा प्रकारे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं या चारही मेथड्स ह्या त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला बरेच वेळेस त्या ठिकाणी असा क्वेश्चन विचारला जातो, हाऊ विल यू प्रिपेअर फेनॉल फ्रॉम? यस, हाऊ विल यू प्रिपेअर फेनॉल फ्रॉम? त्यामध्ये दिलेलं असतं ॲनिलीनपासून किंवा क्युमिनपासून किंवा क्लोरोबेन्झीनपासून. अशा प्रकारे आपल्याला या चारही मेथड्सद्वारे
फिनॉल हा प्रिपेअर करता येतो.